तुम्हाला जर उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कढी पकोडे तयार करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील। अशा आगळ्या वेगळ्या पदार्थाचा समावेश पुढील उपवासाच्या वेळी उपवासाच्या थाळीत नक्कीच समावेश करा। व्हिडिओ पाहण्यापूर्वी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। कढी पकोडे बनवण्यासाठी इथे मी एक बाउल पूर्णपणे छान असे भिजलेले शाबू घेतलेले आहे आणि एक वाटी बगर देखील मी रात्रीच शाबू बरोबर भिजून घेतलेली आहे। त्यानंतर एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, 7 ते 8 मिरच्या आणि थोडेसे जिरे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शाबू आणि बगर घालून घेणार आहोत आणि त्यामध्येच आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घालून घेणार आहोत। वरून आपण थोडंसं जिरं घालूयात आणि हे सर्व घटक आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात। पहा, अगदी छान असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता हे मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यात काढूयात आणि त्यामध्ये जो आपण कच्चा बटाटा घेतला होता तो छानपैकी किसून त्यात मिक्स करणार आहोत। वरून चवीनुसार मीठ घालूयात। आता हे सर्व घटक चमच्याने हलवून आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत। आपण नेहमी भजी करतो त्या पद्धतीने या पिठाची कन्सिस्टन्सी आपण ठेवणार आहोत। आता हे तयार पीठ आपण वर झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात। हे तयार पीठ 2 ते 3 मिनिटं आपण चमच्याने छान फेटून घेऊयात। आता कढईत तेल गरम झालेलं आहे आणि या तेलामध्ये आपण चमच्याच्या साहाय्याने छोट्या छोट्या आकाराचे पकोडे तयार करून घेऊयात। पकोडे तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करा आणि या स्लो आचेवरच आपण हे सर्व पकोडे अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर आपण तळून घेणार आहोत। हे पकोडे एकदम टेस्टी आणि कुरकुरीत लागतात। तुम्ही असंच जरी गरमागरम खाल्लात तरी तुम्हाला खूप आवडतील। पण आज मी इथे या पकोड्याबरोबर शाबू व बगर पिठाचा वापर करून मस्त अशी कढी तयार करणार आहे। ही कढी तुम्ही गरमागरम शाबू खिचडीबरोबर अथवा बगरबरोबर सुद्धा सर्व करू शकता। अशी मस्त आणि स्वादिष्ट अशी ताकातील उपवासाची कढी बनवण्याची रेसिपी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही जरूर पहा। चला, मस्त कुरकुरीत असे हे पकोडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये वरून मस्त गरमागरम कढी आपण घालूयात। हा अगदी खमंग आणि रसरशीत आणि चटपटीत असे आपले उपवासाचे कढी पकोडे तयार आहेत। उपवासाचा हा एक आगळा वेगळा आणि एक हटके प्रकार नक्की ट्राय करून पहा। घरातील सर्वांना हे कढी पकोडे नक्की आवडतील। हा पदार्थ आजच करून खाल्लात तर पुढच्या उपवासाला नक्कीच हा मेनू तुमच्या उपवासाच्या ताटात असेल। चला तर, पकोडे कढीमध्ये छान मुरलेले आहेत, आपण आता त्याचा आस्वाद घेऊयात। पहा, अगदी रसरशीत असे कढी पकोडे तयार आहेत। आज बनवलेल्या कढी पकोड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।